नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी। आता नागरिकांना गहू तांदळासोबत मिळणार 9,000 रुपये। फक्त हेच नागरिक असणार पात्र। तर मित्रांनो, या बाबतीत काय माहिती आहे ती सविस्तरपणे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी आपण या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की या नागरिकांना गहू तांदूळासोबत मिळणार 9,000 रुपये महिना। फक्त हेच नागरिक असणार पात्र। तर मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। राज्य सरकारने रेशन कार्ड बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे। या निर्णयानुसार रेशन कार्ड धारकांना वार्षिक 9,000 रुपये मिळणार आहे। या व्हिडिओत आपण या नवीन योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। मग रेशन कार्ड योजनेचा इतिहास। रेशन कार्ड ही गरीब लोकांना धान्य पुरवण्याची एक महत्त्वाची योजना आहे। या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना स्वस्त दरात धान्य पुरवले जाते। कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने याच योजनेअंतर्गत नागरिकांना मोफत रेशन वाटप केले होते। नुकतेच केंद्र सरकारने या योजनेला 2028 पर्यंत मुदत वाढ दिली आहे। मग या योजनेचे ठळक वैशिष्ट्ये काय आहे? तर राज्य सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक नवीन योजना जाहीर केली आहे। या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत। स्वस्त धान्याऐवजी थेट आर्थिक मदत, वार्षिक 9,000 रुपयांचे अनुदान, लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होणार आहे, हप्त्यांमध्ये रक्कम वितरित केली जाणार आहे। या योजनेसाठी काय पात्रता आहे? तर या नवीन योजनेसाठी कोण पात्र आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे। दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिका धारक, अंदाजे 40 लाख शिधापत्रिका धारक या योजनेचा लाभ घेऊ शकतील। मग या योजनेचे उद्दिष्ट काय आहे? तर या नवीन योजनेमागील मुख्य उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहे। गरीब कुटुंबांना अधिक चांगला आर्थिक आधार देणे, लाभार्थ्यांना थेट लाभ मिळवून देणे, स्वस्त धान्य दुकानामधील गैरव्यवहार रोखणे, लाभार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार पैसे वापरण्याचे स्वातंत्र्य देणे। मग जुन्या पद्धतीत काय समस्या होत्या? तर पूर्वी रेशन वितरण पद्धती अनेक समस्या होत्या। स्वस्त धान्य घेण्यासाठी लांब रांगा लागत होत्या। रेशन दुकानदाराकडून होणारे गैरव्यवहार, काही वेळा धान्य न मिळणे, धान्याची गुणवत्ता कमी असणे, या सर्व समस्या लक्षात घेऊन राज्य सरकारने हा नवीन निर्णय घेतला आहे। नवीन योजनेचे फायदे काय होणार आहे? तर या नवीन योजनेमुळे लाभार्थ्यांना अनेक फायदे होणार आहेत। थेट आर्थिक मदत मिळणार आहे, पैशांचा वापर स्वेच्छेने करता येणार आहे, रेशन दुकानावरील अवलंबित्व कमी होणार आहे, वेळेची आणि श्रमाची बचत होणार आहे, गरीब कुटुंबांना अधिक सन्मान आणि निवडीचे स्वातंत्र्य मिळणार आहे। मग मुख्यमंत्र्यांचे काय मत आहे? तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबद्दल आपले मत व्यक्त केले आहे। त्यांच्या मते या योजनेमुळे गरीब कुटुंबांना अधिक सन्मान आणि निवडीचे स्वातंत्र्य मिळेल। लाभार्थी आता त्यांच्या गरजेनुसार या पैशांचा वापर करू शकतील। या योजनेची अंमलबजावणी। या योजनेची अंमलबजावणी कशी होणार याबद्दल काही महत्त्वाची माहिती। सरकार वर्षभरात हप्त्यानुसार रक्कम वितरित करणार। रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार। लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून खरेदी करण्याची किंवा इतर आवश्यक गोष्टींसाठी पैसे वापरण्याची मुभा असणार। राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय गरीब कुटुंबासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो। थेट आर्थिक मदतीमुळे लाभार्थ्यांना अधिक स्वायत्तता मिळणार आहे। तसेच रेशन वितरण प्रक्रियेत अनेक समस्या दूर होण्यास मदत होणार आहे। या योजनेमुळे गरीब कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यास निश्चित हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या नवीन योजनेबद्दल अधिक सविस्तर माहिती लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत आणि योजनेच्या अधिकृत माहितीसाठी सरकारी वेबसाईट आणि स्थानिक कार्यालयांशी संपर्क साधावा। तर मित्रांनो, ही योजना लवकरच सुरू केली जाणार आहे अशी सूत्रांकडून माहिती आहे। अजूनपर्यंत ही योजना सुरू झालेली नाही। तरी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।